विठ्ठल 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 राम विठ्ठल 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 हरा हरे विठ्ठल 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 हरा हरे विठ्ठल 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 हर विठ्ठल हरी विठ्ठल 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 हर विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय विठ्ठल याल तरी यारे लागे अवघे माझ्या माघे माघे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करे संताचा 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 मस्तक हे पायावरी या वार करी संताचा वार करी संताचा या वार करी संताचा मस्तक हे पायावरी वार करे संताचा वार करे संताचा या वार करे संताचा मस्तक हे पायावरी ह्या वारकरी संतांच्या भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वादानं गावकऱ्यांच्या सहकार्याने
अनेक साधू संतांच्या उपस्थितीमध्ये परमादरणीय परमश्रद्धेय मनोहरजी महाराज भोर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि मार्गदर्शनाने संपन्न होत असलेल्या ह्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनाकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेतील आहे. विठाला 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 विठाला. तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेतील वेगवेगळे प्रकरणं आहेत. त्यापैकी काल्याच्या प्रकरणातील हा 4 चरणाचा तुकाराम महाराजांचा अभंग भगवान परमात्मा आणि गोपाल ह्या दोघांच्यामध्ये झालेल्या संवादाचं स्वरूप या 4 चरणाच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी प्रगट केलेलं आहे. आणि सगळ्या मानव जातीला यातून परमार्थाची आचारसंहिता 6 तत्वाच्या माध्यमातून या अभंगातून प्रगट केलेली आहे. विठाला 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 या अभंगाला प्रारंभ करण्यापूर्वी अभंगाचा धावता भावार्थ असा आहे. भगवंताच्या सान्निध्यामध्ये असणारे सगळे गोपाळ भगवंताच्या जवळ आले आणि भगवंताला विनंती करू लागले की देवा, आतापर्यंत आम्ही आमच्या जीवनामध्ये अनेक गोष्टींच्या पाठीमागे लागलो, पण त्यातून आम्हाला काही समाधान झालं नाही. तेव्हा तुमच्या पाठीमागं यावं असं आमचा मानस आहे. असं म्हटल्याबरोबर भगवंताने उत्तर दिलं ते ह्या 4 चरणाच्या अभंगातून. महाराज म्हणतात, तुम्ही आतापर्यंत अनेकांच्या पाठीमागे गेला असाल, त्यातून तुम्हाला समाधान झालं नाही, म्हणून तुम्ही माझ्या पाठीमागे येण्याकरता दृढनिश्चित झाला असाल. पण माझ्या पाठीमागे जर यायचं असेल तर माझ्या नियमाप्रमाणे तुम्हाला वागावं लागेल. ह्याकरता पहिल्याच चरणाच्या मध्ये 8 घातली आणि ती अट आहे, याल तरी. जर तुम्हाला यायचं असेल तर या. माझा काही आग्रह नाही की तुम्ही आलेच पाहिजे, कारण तुम्ही आतापर्यंत अनेकांच्या पाठीमागे गेला आहात आणि आता तुम्ही माझ्या पाठीमागे येण्याचा फक्त संकल्प केला आहे. मग संकल्प केला असेल तर माझ्या नियमाप्रमाणे तुम्हाला वागावं लागेल. म्हणून यायचं असेल तर याल तरी, या रे लागे. यायचं असेल तर माझ्याशी तुम्हाला पहिल्यांदा संबंध प्रस्थापित करावा लागेल. तेव्हा लाग शब्दाचा अर्थ आहे संबंध. याल तरी, या रे लागे. कोण कोण येत आहे म्हटले, आम्हा सगळ्यांना यायचं आहे. मग या. अवघे माझ्या मागे मागे, माझ्या पाठीमागे तुम्ही या. आणि जर माझ्या पाठीमागे आलात तर तुम्हाला मी आज आश्वासन देतो सगळ्यांच्या समोर, आजी देतो पोट भरी. तुमचं पोट भरेल आणि तुम्ही म्हणाल आता बस, इथपर्यंत तुमच्या मनाची मनस्थिती होईल तोपर्यंत मी तुम्हाला देणार आहे. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. तुम्ही आता म्हणाल बस, आता आम्हाला काही नको आहे, एवढं तुम्हाला मी देणार आहेत. आणि ह्याकरता माझ्या पाठीमागे येताना काही नेम सांगतो. माझ्या पाठीमागे यायचं असेल ना तर चालताना हळूहळू चालावं लागेल. हळू हळू चाला. अरे नुसतं चालत असताना एकमेकाच्या कानात कुजबुज करू नका, शांततेने या. कोणी कोणाशी न बोला. आणि असं जर केलं तर आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. आणि माझ्या पाठीमागं येताना तुमच्या ज्या अगोदरच्या अनंत जन्मातल्या चुकीच्या सवयी आहे ना त्या टाकून द्यावं लागेल.
त्या जर टाकण्याची तयारी असेल तरच तुम्ही माझं जे म्हणणं आहे ते तुम्ही घ्याल. तुका म्हणे सांडा घाटे, ते टाकून द्या. आणि जर टाकून नाही दिलं तर तुम्ही तेच जर सेवन केलं तर त्या आसार असणाऱ्या गोष्टीपासून तुमचं पोट भरणार नाही. तेने नका भरू पोटे. आणि एवढ्या गोष्टी जर ऐकल्या तर तुम्हाला आज मी निश्चित सांगतो, आजी देतो पोट भरी. पुरे म्हणालो तो वरी विठाला. विठाला 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 वाशरे गावातील ग्रामस्थांच्या प्रसन्नतेने आणि सहकार्यातून संपन्न होत असलेल्या ह्या अखंड हरिनाम सप्ताहाचा हा काल्याचा दिवस आहे. काल्याचा दिवस म्हणजे पूर्णाहुतीचा दिवस आहे. पूर्वी कर्मकांडामध्ये यज्ञ झाला की शेवटचं स्नान करायचं असतं आणि प्रसाद घ्यायचा असतो. त्याला श्रीमद भगवद्गीतेच्या अर्थात ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये अवभृत स्नान म्हटलं आहे. ते अवभृत स्नान करायचं आणि मग यज्ञाचा प्रसाद घ्यायचा आणि मग तो यज्ञ पूर्ण झाला असं निश्चित ज्ञानयज्ञाचं स्वरूप सांगत असताना भगवंतांनी ही गोष्ट सांगितली आहे. परंतु हा आपला नामयज्ञ आहे. ज्ञानयज्ञामध्ये अवभृत स्नान करायचं असतं, परंतु नामयज्ञाच्यामध्ये 7 दिवस जे भगवंताचं नामचिंतन आपण वाणीने घेतलं ते आता इथून पुढे कंठामध्ये धारण करायचं असतं. आणि एकदा की ते नाम कंठामध्ये धारण केलं की तुम्हाला वर्षभर तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या इंद्रियांच्यामध्ये प्रकाशच प्रकाश अभिव्यक्त होईल. कंठी धरिला कृष्ण मने, कंठी धरिला कृष्ण मनी, कंठी धरिला कृष्ण मनी, कंठी धरिला कृष्ण मनी. अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश. कंठी धरिला कृष्ण मनी, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश. कंठी धरिला कृष्ण मनी, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश. वर्षभर तुम्हाला तुमच्या सगळ्या इंद्रियांच्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडेल, भक्तीचा प्रकाश पडेल, वैराग्याचा प्रकाश पडेल. आणि कोणताही तुमच्या आयुष्यामध्ये घेतलेला निर्णय तो शास्त्राप्रमाणेच असेल एवढी शाश्वती, एवढी ग्वाही जर कृष्णनाम कंठामध्ये धारण केलं तर हे निश्चित होणार आहे. आणि म्हणून आजचा जो अभंग आहे तो प्रसादाचा अभंग आहे. कारण प्रसाद शब्दाचा अर्थ आहे प्रसन्नता. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. प्रसाद म्हणजे प्रसन्नता. आणि अंतःकरणाची प्रसन्नता लाभली की अंतःकरणातले सगळे दुःख निवृत्त होतात आणि बुद्धी सहजच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रतिष्ठित होते. आणि म्हणून सगळ्या गोपाळांना ज्यांनी 7 दिवस सप्ताहाच्या निमित्ताने बोलायचं ठरलं तर परमार्थ केला, त्यांना जाताना परमार्थाची आयुष्यभराची आचारसंहिता या अभंगाच्या माध्यमातून किंबहुना या अभंगाच्या संवादातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्यासमोर मांडत आहेत. विठाला 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 जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये, गाथेमध्ये जेवढे अभंग आहे ते सगळे अभंग संवादात्मक अभंग आहे. कधी कधी तुकाराम महाराजांनी
बोलताना आपल्या मनाशी संवाद केला आहे, कधी आपल्या बुद्धीशी संवाद केला आहे, कधी कधी तुकाराम महाराजांनी आपल्या पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय या इंद्रियांशी संवाद केला आहे. कधी तुकाराम महाराजांनी जे आपल्यासमोर लोक बसलेले आहेत त्यांच्याशी संवाद केला आहे, त्यांना हात जोडलेले आहेत. तुम्ही नामचिंतन करा, तुम्हाला मी विनंती करत आहे, तुमच्या पायाला मी स्पर्श करत आहे, तुम्ही परमार्थाला लागा. मी तुमच्या घरी देव घेऊन आलेलो आहे, तुम्ही तो देव स्वीकारा. अशा लोकांच्या करता विनंती केलेली आहे. काही साधकांच्या करता विनंती केली आहे, तुम्ही आता साधक आहात ना, तुम्ही आता देहाच्या विषयी उदास राहा, खाण्यापिण्यावरती आता संयमन ठेवा, निर्वाहापुरतंच खात राहा. अर्थात हा साधकांच्या करता केलेला संवाद आहे, कधी नामधारकांच्या करता केलेला संवाद आहे. अर्थात जगद्गुरू तुकाराम महाराजांनी जीवनातले सगळे प्रश्न सोडवण्याकरता संवाद ही पद्धत स्वीकारलेली आहे. त्याला इंग्लिशमध्ये डायलॉग असं म्हणतात. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातही संवाद असावा लागतो. तुकाराम महाराजांनी आपली पत्नी संतश्रेष्ठ सधर्मचारिणी जिजाबाई महाराज हिच्याशी केलेला संवाद आहे, भावाशी केलेला संवाद आहे, सगळे संवाद आहेत. पण ह्या आजच्या अभंगामध्ये संवाद हा इतरत्र भेटणारा संवाद नाही, हा संवाद देवाने आपल्या भक्तांच्या बरोबर केलेला संवाद आहे. विठ्ठला विठाला 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 विठाला. ज्याच्या जीवनामध्ये संवाद कमी असतो त्याच्या जीवनात वाद जास्त असतात. वाद समाप्त करायचे असेल आपल्या मनातील, वाद समाप्त करायचे असेल आपल्या कुटुंबातील, वाद समाप्त करायचे असेल आपल्या समाजातील, वाद समाप्तच करायचे असेल तर त्यांच्याबरोबर संवाद करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि संवाद होत नसेल तर सगळ्यांना एकत्रित बसून त्यांच्याशी संवाद करावा. एकतर वाद मिटवायचा असेल तर संवाद करायचा, संवाद जमत नसेल तर परिसंवाद करायचा. आणि या परिसंवादाच्या माध्यमातून सगळ्या जीवनातल्या शंकाचं निरसन करायचं. त्यापैकी आजचा अभंग जो आहे तो गोपाळांच्या बरोबर भगवंताने केलेला हा संवाद आहे. आणि तो संवाद म्हणजे सगळ्या पारमार्थिक माणसांना जीवनाची आचारसंहिता सांगणारा आहे. विठ्ठला विठाला 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 विठाला. आणि त्यापैकी भगवंताचं जे बोलणं आहे कुठंही शास्त्रामध्ये, गीतेमध्ये असू द्या, वेदामध्ये असू द्या, भगवंत सगळ्यांना बोलवतो. पण बोलवत असताना त्यांच्या त्यांच्या अधिकाराचा विचार करतोय. पण संतांचं बोलणं असं नाही आहे, तुम्ही जसे असाल, जिथे असाल, ज्या पद्धतीचे असाल, तुम्ही तसे माझ्याकडे आले तरी चालेल, तसे आमच्याकडे आला तरी चालेल, आम्ही तुम्हाला तुमचा अधिकार वाढवू आणि हवे त्या योग्यतेपर्यंत आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ. याकरता सगळ्यांना बोलवताना म्हणतात या 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 या. मग तुम्ही लहान असा किंवा मोठे असा याचा आम्ही कोणी विचार करत नाही. या रे लहान थोर, याते भलते, नारी नर, अर्थात सगळ्यांना बोलवतात. आळंदीला जायचं असेल तरी देखील म्हणतात चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू. अर्थात जिथे कुठे लोकांना बोलवायचं असेल ना, विदाऊट एनी कंडिशन, कोणतेही आट न घालवता तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला हवे तसं बनवू, जसा अधिकार असेल तसं आम्ही तुम्हाला सांगू. पण भगवंताचं बोलणं तसं नाही आहे. भगवंताचं बोलणं नेहमी बोलत असताना तुम्हाला माझ्याकडे यायचं असेल ना, यो यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. जशी तुमची भावना असेल, जसा तुमचा विचार असेल तसं आम्ही तुम्हाला बनवू. इथे देखील काय आहे, यथा तथा असं म्हटलेलं आहे. म्हणून नेहमी बोलत असताना जर शब्द असेल तर शब्द आपल्याला शोधावा लागतो. जसं की 9व्या अध्यायामध्ये आता जर बोलायचं ठरलं तरी, आता अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. तिथे सुद्धा जरी अवधान एकले दिजे, तिथे जर असं म्हटलं आहे ना
तर शब्द शोधण्याकरता आपल्याला 14व्या अध्यायातील शेवटचा श्लोक वाचावा लागतो आणि 14व्या अध्यायातील शेवटचा श्लोक वाचल्यानंतर तिथे जर आहे आणि तर हा 9व्या अध्यायामध्ये आहे. असा जर आणि तर यांचा नित्य संबंध असतो. तसं भगवंतांनी इथे बोलत असताना तुम्हाला माझ्या पाठीमागे यायचं असेल तर कसं यावं अभंगाच्या पहिल्या चरणी. याल तरी यारे लागे, 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 याल तरी यारे लागे. हा याल तरी यारे लागे, 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 याल तरी यारे लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी. अवघे माझ्या मागे, अवघे माझ्या मागे, आजी देखो पोट भरी, आजी देखो पोट भरी, आजी देखो पोट भरी, आजी देखो पोट भरी. याल तरी इथे तरी शब्दाचा संबंध जरी शब्दाशी आहे आणि जर हा शब्द अध्यारूत आहे, तो दिसत नाही. पण जर शब्द ज्या अर्थी आहेत तर हा शब्द त्या ठिकाणी असलाच पाहिजे. मग तुम्हाला जर माझ्या पाठीमागे यायचं असेल तर अशा पद्धतीने याल तरी. पण व्यवहारामध्ये नेम आहे, कोणाच्याही पाठीमागं जाण्याच्या अगोदर संबंध निर्माण करावा लागतो तरच पाठीमागे जाता येतं. साधं वाक्य आहे पहा, संबंध निर्माण केल्याशिवाय कोणीच कोणाच्या पाठीमागे जात नाही. आणि संबंध निर्माण न करता जर पाठीमागं गेलं तो व्यवहारात म्हणतात ती पाठीमागे लागून आली. याचा अर्थ आहे की अध्यात्मामध्ये असो किंवा व्यवहारामध्ये असो, जेव्हा तुम्हाला कोणाच्या पाठीमागे जायचं असेल तेव्हा काहीतरी संबंध निर्माण करावाच लागतो. लग्न होण्याच्या अगोदर वांगनिश्चय करायचा असतो. केळवली नवरी का संन्यासिया जियापरी, लग्न करण्याच्या अगोदर वांगनिश्चय करायचा असतो आणि मग ठरवायचं असतं की नाही आता माझा याच्याशी संबंध होणार आहे. एखाद्या जाणकार माणसाच्या बरोबर राहायचं असेल तर पहिल्यांदा शिष्यत्व पत्करावं लागतं. लग्न करायचं असेल तरी संबंध पत्करावा लागतो. आम्हाला इथे कीर्तन यायचं जरी म्हटलं तरी संबंध दाखवावा लागतो, माझं नाव तिथं आहे, मागे पुढे का होईना. का हो? संबंध हा सांगावाच लागतो. संबंधाशिवाय व्यवहार होतच नाही. तसं भगवंताच्या संबंधाबरोबर संबंध जोडायचा असेल तर तो भक्त आहे, मी सेवक आहे, तो पती आहे, मी त्याची पत्नी आहे, तो माझा सखा आहे, मी त्याचा मित्र आहे, असा कोणता ना कोणता संबंध हा सांगावाच लागतो. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. आणि संबंध निर्माण झाला की कुणी नावं ठेवत नाही. गळ्यामध्ये माळ घातली, कपाळाला गंध लावला, लोक म्हणतात ते आता वारकरी झाले, जाऊ द्या, त्यांच्याशी काही बोलू नका, आता बोलू नका म्हणजे त्यांना परमार्थ करू द्या, आता त्यांचा तो संबंध आहे.
तर सगळ्या गोपाळांना परमात्मा म्हणतात, तुम्हाला आता माझ्या पाठीमागे यायचं आहे ना, तर तुम्हाला माझ्याशी संबंध निर्माण करावा लागेल. आणि म्हणून परमार्थ करायचा जरी असला तरी कोणाशी तरी संबंध प्रस्थापित करावा लागतो. गुरुशी संबंध प्रस्थापित करा आणि मग परमार्थ करा. भगवंताने गीतेमध्ये एक वाक्य सांगितलं आहे, मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. सगळ्या जगातील मनुष्य मी ईश्वर असल्यामुळे माझं अनुवर्तन करत आहेत आणि त्या सगळ्या लोकांनी अनुवर्तन केलं पाहिजे. त्याचप्रमाणे जर कोणी माझं ऐकणार नाही, न श्रोष्यसी विनंक्षसी, जर माझं कोणी ऐकणार नसाल तर तुमचा नाश होईल असा भगवंताने अभिशाप दिला आहे. तसं या पहिल्या चरणामध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर माझ्या पाठीमागे लागून या. लागून या म्हणजे तुमचा परमार्थ सुरुवात करायचा असेल तर तो परमार्थ भगवंताला मान्य पाहिजे, तो परमार्थ गुरुला मान्य पाहिजे, तो परमार्थ शास्त्राला मान्य पाहिजे, तो परमार्थ वेदाला मान्य पाहिजे. नाहीतर सुरू केला म्हणून सुरू केला असं नाही आहे. कोणतंही परमार्थाची साधना ही देवमान्य, संतमान्य, वेदमान्य, शास्त्रमान्य असायला पाहिजे. आणि मग जर वाटचाल सुरुवात जर केली मग न पडे गुंता कोठे काही, याप्रमाणे भगवंत म्हणतात, जर मला माझ्या पाठीमागे यायचं असेल ना तर माझ्याबरोबर संबंध प्रस्थापित करा. स्वतःला तुम्ही भक्त म्हणा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. नाटाच्या पहिल्याच अभंगामध्ये तुकाराम महाराज देवाजवळ गेले आणि सांगितलं, देवा मी जगाचे सगळे संबंध तोडून टाकले आणि आजपासून तूच आई, तूच बाप, तूच सखा, सगळं काही तूच आहे. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. आता मला ह्या जगामध्ये दुसरं कोणीही नाही. तसं भगवंत म्हणतात, आता माझ्या पाठीमागे यायचं आहे ना तर माझ्याशी संबंध करून तुम्हाला पाठीमागे यावं लागेल. याल तरी यारे लागे. आणि मग तुम्ही सगळ्यांनी संबंध माझ्याशी प्रस्थापित केले ना मग सगळे या. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. सगळे माझ्या पाठीमागे या. म्हणजे पहिलं आचारसंहिता आहे परमार्थाची. परमार्थ करताना तो संतांच्या मताला अनुसरून पाहिजे, देवाच्या मताला अनुसरून पाहिजे, गुरुच्या मताला अनुसरून पाहिजे. किंबहुना जे ऋषीमुनी गेले आहेत त्या ऋषीमुनींना मान्यता प्राप्त असेल त्याच मार्गाने गेलो पाहिजे. जे वेद मार्गे आहेत मुनी गेले ना त्यांच्या मार्गाने आपण चाललो पाहिजे. वेद मार्गे मुनी गेले त्यांची मार्गी चालिलो, नकळेची विषय अंदा म्हणून उघड बोलिलो. अर्थात हा संबंध प्रस्थापित करायचा असेल तर परमार्थ तुम्ही सुरू करा. या अभंगाचा पहिल्या चरणातला सामान्य अर्थ आहे. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. हा नेम झाल्यानंतर दुसरी आचारसंहिता जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या कडव्यात सांगतात. हळू हळू चला, 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 हळू हळू चला. कोणी कोणाशी न बोला, 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 कोणी कोणाशी न बोला. आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी
कीर्तन संपल्यानंतर आम्हा सगळ्यांना तुम्ही विसरून गेला तरी चालेल, पण कीर्तन ज्या अभंगावरती झालं आहे त्या अभंगाला पकडून ठेवा. आणि त्यात रवी महाराजांनी चांगला आवाज दिला आहे. पोयगावचे रवी आहेत. ह्या अभंगातले शब्द दिसायला खूप सोपे आहेत, पण त्यातला वाचार्थ, लक्षार्थ, व्यंग्यार्थ हे वेगवेगळे आहेत महाराज. व्यवहारामध्ये सुद्धा चालत असताना बाप मुलीला म्हणत असतो, जरा जपून बरं का, तू आता कॉलेजला चाललेली आहेस, तू आता शाळेत चालली आहे, पाय घसरेल. तिने म्हणावं का, नाही बाबा डांबरी रस्ता आहे, काय पाय घसरणार नाही. असा का त्याचा अर्थ आहे? बाप जेव्हा मुलीला म्हणतो जरा सावकाश चालत जा, नाही तर पाय घसरेल, इथे शब्दाने सांगितलं आहे पाय घसरेल, पण अर्थ समजून घ्यायचा असे मन विचलित होईल, इंद्रिय विचलित होतील, आचार विचार विचलित होईल आणि मला मान खाली घालण्याची पाळी येईल. म्हणून चालताना नीट चाल बरं का, असा बोलायचं एक असतं आणि अर्थ समजून घ्यायचा एक असतो. तसाच अर्थ इथे आहे बरं का. विठाला विठाला हळूहळू चालायचं म्हणजे काय, एवढं आम्हाला काही कळत नाही का? तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगावं आणि आम्ही हळूहळू चालावं, एवढा का ह्या अभंगाचा चरणाचा अर्थ सामान्य आहे? जोपर्यंत आपलं जीवन सामान्य असतं, जोपर्यंत आपण सामान्य असतो, तोपर्यंत अभंगाचा अर्थसुद्धा आपल्याला सामान्यच वाटतो. पण जसजसं आपण परमार्थ करायला लागलो, परमार्थाची उंची वाढेल, तसतसा हा अभंग किती उंच आहे. हिमालयाची यात्रा करताना ज्यांनी पायी यात्रा केली आहे त्यांना समजेल, एक डोंगर चढून गेलं की पुढचा डोंगर त्यापेक्षा मोठा असतो, पुढचा डोंगर चढून गेलो की तो त्याच्याही पेक्षा मोठा असतो. असं करत करत गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथाच्यापर्यंत गेलो तरीसुद्धा पुढे डोंगर असतातच. तसं या अभंगाच्या मध्ये एका एका शब्दाच्या मध्ये, एका एका पदाच्या मध्ये एवढे अर्थ आहे, एवढे अर्थ आहे की सगळ्या आकाशाला देखील आपल्या पोटात सामावून घेईल एवढं सामर्थ्य या अक्षरांचं आहे. आणि जर लहान जर पाहायचं ठरलं तर अणुपेक्षाही छोट्या दिसतील. पण तुकाराम महाराजांची भूमिका कशी आहे, तुमच्या अधिकारानुसार छोट्यातला छोटा पण अर्थ आहे आणि मोठ्यातला मोठाही अर्थ आहे. अणु रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. म्हणून मोठ्या माणसाचा अर्थ समजून घेताना खूप जपून समजून घ्यावा लागतो. त्याप्रमाणे महाराज असं म्हणतात, तुम्ही परमार्थात आला ना, जर शेवटपर्यंत परमार्थ टिकावा असं वाटत असेल ना, तर एक काम करा, हळू हळू चला. काही ठिकाणी चाला असं आहे, काही ठिकाणी चला आहे, पण मुख्य आहे चाला. हळू हळू चाला. इथे वाच्यार्थ असा आहे, चालताना हळूहळू चाला. पण अर्थ लक्षात घेताना गती हा अर्थ नाही आहे. शब्दाने सांगितलं हळूहळू चाला, पण त्याचा अर्थ समजून घेताना, परमार्थ करताना प्रत्येक क्षण हा जपून वापरा. प्रत्येक क्षण आयुष्यातला काळजीपूर्वक तुम्ही साधना करत राहा. कोणत्या क्षणी, कोणत्या वेळेस, आयुष्याच्या कोणत्या टप्प्यामध्ये पाय घसरेल काही सांगता येत नाही. म्हणून अर्थ सांगत असताना सावधानता गतीविषयी नाही आहे, ही स्थितीविषयी आहे. विठाला 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 आणि सगळ्यात मोठे जे धोके आहेत ना, त्यात पहिला धोका हा समाजापासून असतो. चिरंजीवी पद एकनाथ महाराजांचं ते 42 ओव्यांचं आहे. त्यामुळे तिथे आपण जर पाहिलं तर समाज आपली किती परीक्षा घेतो हे आपला पदोपदी कळतं आहे. ते पाया पडतात,
गळ्यामध्ये हार घालतात, हा त्यांचा बाह्य श्रद्धेचा भाग झाला आहे. पण सुरुवातीला या व्यवहारातला सामान्यातला सामान्य मनुष्य देखील अध्यात्मातली प्रत्येक क्षणाला परीक्षा पाहतो. हा चालतो कोणाबरोबर, हा राहतो कोणाबरोबर, याची संगती कोणाबरोबरची आहे, याचा आचार विचार कोणाच्या बरोबरचा आहे. आणि जरी बोलायला लागला तर लोक म्हणतात बोलतो चांगला, बोलतो चांगला असं म्हटल्याबरोबर पुढचा आणखी प्रश्नचिन्ह आहे, बोलतो चांगला. आणि म्हणून हळूहळू चाला असं म्हणताना अनेक क्षणाच्या ठिकाणी संकट येणार आहेत. आणि आध्यात्मिक माणसाला पहिले संकट त्याचं कुटुंबातून असतात. पहिले संकट, एखाद्याला मुलगा परमार्थाला लागला की लोक कौतुक करतात, पण घरातले माणसं कौतुक नाही करत. आता हा नक्कीच गेला ना तर वाया जाईल बरं का. जेव्हा आम्ही आळंदीला गेलो तेव्हा घरच्या लोकांनी विरोधच केला ना. बस झालं, संपलं का शिक्षण, या घरी या घरी या घरी. आणि घरी आले की मग सांगतात बघा तो तुमच्याच वयाचा ना, त्याचं लग्न झालं, तो तुझ्याच वयाचा ना, त्याला 2 मुलं झाली. असं सांगत 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 एवढे संस्काराने प्रभावित करतात. आणि म्हणून तू सुद्धा आता इति गुह्यतमं शास्त्र. पहिली अडचण ही कुटुंबात येते. दुसरी अडचण ही समाजाकडनं येते. परमार्थ जर नाही करत असला आणि सप्ताह झाल्यानंतर माळ घातली का माळ, आता आम्हाला वाटलं घालणारच होता. खरं म्हणजे कौतुक करायला पाहिजे ना, पण असं लोक बोलून बोलून जर काढली त्यांनी, आम्हाला वाटलंच होतं तो काढणारच आहे. म्हणजे घातली तिकडनं सुद्धा लोकांची परीक्षा आणि काढली तिकडनं सुद्धा लोकांची परीक्षा. मग लोक कधी चांगलं म्हणतील. तुकाराम महाराज म्हणतात जसे ओकारी आल्यानंतर ती तोंडामध्ये धरण्याचा प्रयत्न केला, ते आतमध्ये गिळता पण येत नाही आणि समाजामध्ये असल्यामुळे लगेच टाकता पण येत नाही. ओक जैसा लोक धरिता धरवेना, पतित पावना देवराया. हे काही करता येत नाही. मग काय करा, तेजोनिया जन भक्ती करा, तेजोनिया जन भक्ती करा तेजोनिया जना, भक्ती करा तेजोनिया जना. तुका म्हणे आता ऐका वचन, तुका म्हणे आता ऐका वचन. तुका म्हणे आता ऐका वचन, तुका म्हणे आता ऐका वचन. तेजोनिया जन भक्ती करा, तेजोनिया जन भक्ती करा. तेजोनिया जना भक्ती करा, तेजोनिया जना भक्ती करा. म्हणून लोकांच्याकडे प्रत्येक क्षणाला परीक्षा द्यावी लागते बरं का आध्यात्मिक माणसाला, शेवटच्या क्षणापर्यंत. आणि म्हणून परमार्थ करायचा असेल ना लोकांच्यामध्ये, तर सतर्कतेने, अलर्ट अँड व्हिजिलंट असं इंग्रजीमध्ये शब्द आहे. यू शुड बी अलर्ट, यू शुड बी व्हिजिलंट. एकदम सतर्कतेने राहिलं पाहिजे. याकरता आमचे डॉक्टर महाराज म्हणतात परमार्थ करायचा असेल ना गुरुच्या अवतीभोवती करावा. त्यांचं लक्ष गेलं पाहिजे प्रत्येक क्षणाला. नाही तर गुरुने दुर्लक्ष केलं तर तुम्ही कोणाचे तरी लक्ष बनाल. याकरता सतर्कतेने राहण्याकरता हळूहळू चला, म्हणजे सावधानतेने चला. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, मी परमार्थ करताना आतून मला पण त्रास होतो. दुसरा त्रास आहे आपल्या मनाचा, तिसरा त्रास आहे आपल्या इंद्रियाचा, चौथा त्रास आहे आपल्या कर्माचा, 5वा त्रास आहे आपल्या वासनेचा. आणि या सगळ्यांच्या बरोबर परमार्थ करताना म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने करावा लागतो. आणि बाहेर लोकांचा त्रास, आत मनाबरोबर युद्ध आणि बाहेर लोकांबरोबर युद्ध. आणि असे रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आमच्या जीवनामध्ये असल्यामुळे भगवंताच्या मताचा अनुवाद करतात. हळूहळू चला. पहिली आचारसंहिता,
आणि दुसरं आहे कोणी कोणाशी न बोला. या म्हणण्याचा अर्थ सरळ असा करतो, कोणी कोणाशी बोलायचं नाही. पण असा का अर्थ आहे कोणी कोणाशी बोलायचं नाही? नाहीतर आमचे सर रोजच वर्गामध्ये सांगतात हाताची घडी आणि तोंडावर, पण तरी लोक मुलं बोलतातच ना. मग वर्गात सांगून सुद्धा हे मुलं बोलतच असतात. मग हे का तुकाराम महाराजांना सांगायचं आहे? त्यातून भावार्थ असा आहे, लक्षार्थ असा आहे, ज्याप्रमाणे शेतकरी पेरल्यानंतर कृषीवल आपुले पांघरविले पेरिले, कृषीवल पेरिले आणि पांघरवी, पेरल्यानंतर त्याच क्षणी ते बी जे आहे ते झाकून टाकतो. आणि जर ते बी झाकून टाकलं तरच त्या पुढचं चांगलं पीक येतं. हा जर व्यवहारामध्ये नेम आहे तर या शरीरालाही क्षेत्र असं म्हटलेलं आहे. आणि या शरीराच्या मध्ये सुद्धा 2 प्रकारचं पीक येतं, एक पाप आणि पुण्याचं पीक येतं. ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय तुम्ही पहा. थोडक्यात एवढाच अर्थ असा आहे की तुम्ही जर परमार्थ केला ना, लोकांना सांगू नका मी एवढी तीर्थयात्रा केली, मी एवढे पारायणं केले, मी एवढे कीर्तनं ऐकले, एवढा माझ्या वारी झाल्या, एवढे कीर्तनकार आमच्याशी संबंधित आहे, असं काही बोलू नका. हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. आणि म्हणून परमार्थ हा गुप्त असला पाहिजे, परमार्थ हा एकांतातला असला पाहिजे, परमार्थ हा सावधानतेतला असला पाहिजे. म्हणून माझ्या पाठीमाग येताना दुसरं पथ्य आहे. तुम्हाला जर परमार्थाचा अनुभव आला ना तर तुम्ही लोकांना सांगत बसू नका. तुम्ही जर सिद्ध असाल तर तुम्ही सांगा, पण साधक असाल तर सांगू नका. याकरता हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. तुम्ही कोणाशी बोलू नका. हा एक प्रकार म्हणजे तुम्ही परमार्थ सांगत बसू नका. हळूहळू चला म्हणजे सावधानतेने चला. याल तरी यारे लागे म्हणजे जर परमार्थ करायचा असेल तर कोणाचा तरी संबंध प्रस्थापित करून मग परमार्थ करा. मनाने जर परमार्थ जर केला तर ज्ञानेश्वर महाराज त्याचं उत्तर हरिपाठामध्ये देतात. तो मनाने जर केला तर तो मुकला जातो. आणि हरीचा संबंध निर्माण करून जर परमार्थ केला, हरिपाठी स्थिरावला तोच धन्य हरिपाठी स्थिरावला. तोची धन्य हरिपाठी स्थिरावला. तोची धन्य मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. मनोमार्ग गेला तो तेथेचे मुकला. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. मनोमार्गी गेला तो तेथे मुकला. हरिपाठी स्थिरावला. तोच धन्य हरिपाठी स्थिरावला. हरिपाठी स्थिरावला. तोच धन्य हरिपाठी स्थिरावला. मनोमार्गे गेला म्हणजे कोणाचं आलंबन केलं नाही. आणि हरिपाठी स्थिरावला म्हणजे हरीचा संबंध निर्माण केला आणि मग हरीच्या पाठामध्ये नामामध्ये तो आता स्थिरावला आहे. ही सकारात्मक गोष्ट सांगितली. आणि अभंगाच्या शेवटच्या कडव्यामध्ये तुकाराम महाराजांनी एका अर्थाने नकारात्मक आणि एका अर्थाने सकारात्मक भूमिका सांगितली ती शेवटच्या कडव्यामध्ये. तुका माने सांडा घाटे. तुका माने सांडा घाटे. तुका म्हणे सांडा गाठे. तुका म्हणे सांडा गाठे. तेने नका भरू पोटे. तेने नका भरू पोटे. आज दे तो पोट भरी. आज दे तो पोट भरी. तेने नका भरू पोटे. तेने नका भरू पोटे. आज देतो पोट भरी. आज देतो पोट भरी. पुरे म्हणाल कवरी पुरे म्हणाल
मना म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तावरी पुरे म्हणाल तावरी पुरे पुरे म्हणा पुरे म्हणाल तवरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी राम. मुंगीला जर साखर खायची असेल तर तिच्या तोंडातील मिठाचा खडा जो आहे तो पहिल्यांदा टाकावा लागेल. दोन्ही गोष्टी एकाच वेळेस करायचं जर म्हटलं तर कधीच आणि कधीच होत नाही, कारण श्रेय आणि प्रेय या दोन गोष्टी विरुद्ध आहेत. जसं रेल्वेचं तुम्ही स्टेशन पाहिलं असेल, त्या रेल्वेच्या ट्रॅकवरती सगळ्या रेल्वे गाड्या सारख्याच असतात एका अंतरावरती, पण जेव्हा त्यांचा प्रवास सुरू होतो तेव्हा सगळे ट्रॅक बाजूला करावे लागतात आणि ज्या दिशेने जायचं असताना तो एकच ट्रॅक पकडायचा असतो. तसं परमार्थ करताना सुरुवातीला संसार पण करायचा असतो, परमार्थ पण करायचो, सगळं सांभाळून सगळं करायचं असतं. पण जसजशी साधना वाढत जाईल तसं फळली केळी उन्मळे, जैसे आत्मलाभे प्रबळे, जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. परमार्थाची साधना सुरू झाली की एक गोष्ट तुम्हाला टाकावीच लागते, किंबहुना ती टाकली जाते. याकरता जर तुम्हाला माझ्या पाठीमागे यायचं असेल तर तुम्हाला एक गोष्ट जी तुमच्या नित्याच्या अनुभवाची आहे ती टाकावी लागेल. तुका म्हणे सांडा घाटे. मी आल्या महाराजांना विचारला, अहो महाराज या अभंगाचा घाटे शब्दाचा अर्थ काय आहे? त्याने आम्ही बरी 10-15 मिनटं चर्चा केली. वेगवेगळे अर्थ निष्पन्न झालेत, त्यापैकी 1-2 अर्थ सांगतो आणि मुख्य अर्थ अगोदर सांगतो. घाट असा म्हटला की जिथे चढायचं असतो त्यालाही घाट असं म्हणतात. आणि जेव्हा तुमच्या इकडे पावसाळ्यामध्ये खूप पाऊस चालू असतो, लाईट नसते, घरात पीठ नसतं, पण भूक लागलेली असते, तेव्हा खायचं असतं, तेव्हा पाणी, त्या पाण्यामध्ये तुम्ही मग बाजरी टाका, गहू टाका, ज्वारी टाका, ते शिजवून जे केलं जातं खाण्यासाठी त्यालाही काय म्हणतात? घाटच म्हणतात ना. भरडून घाटा होतो. काही ठिकाणी तसं टाकून पण घाटा करतात आमच्याकडे, ते मिळवून बरं जे काय असेल ते. आणि घाटा म्हणजे घट पण होतो. खूप बिझनेस आला, लोक म्हणतात ना चांगला व्यवसाय केला पण सगळा घाटाच आहे. डाळिंब एवढे लावले सगळे उपटून टाकले. म्हटले का? घाटा आला ना, त्यातून जो लाभ व्हायला पाहिजे तो झाला नाही. याचा घाटा शब्दाचा अर्थ होतो आसार. घाटा शब्दाचा अर्थ होतो त्याज्य. घाटा शब्दाचा अर्थ होतो ज्यामध्ये भेसळ आहे असा. घाटा शब्दाचा अर्थ आहे सदोष. असे वेगवेगळे अर्थ होतात. आणि म्हणून जीवन जगत असताना तुम्ही शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यावरती सगळं लोक जीवन जगतात, पण कोण समाधानी आहेत? शब्दाने कोणी समाधानी नाही, रसाने कोणी नाही, गंधाने नाही, पंच विषयाच्या पाठीमागे सगळेच लोक पळतात, पण समाधानी कोणीच नाही. अर्थात हा आसार भाग आहे, हा त्रिगुणात्मक भाग आहे, हा मायावी भाग आहे. तो तुम्हाला सगळा टाकावा लागेल. तुका म्हणे सांडा घाटे. आणि त्याने तुमचं पोट भरणार नाही. तेने नका भरू पोटे. तुमचं पोट भरायचं असेल ना तर मी जे सांगतो त्यानेच पोट भरणार आहे. मग त्या साधकांनी विचारलं, तुमच्या पाठीमागे आल्यानंतर आमचं पोट नक्की भरणार आहे का? दुसऱ्या कडव्यामध्ये आश्वासन देतात, आधी देत पोट भरी, आधी देत पोट भरी, आधी देत पोट भरी.
दुसऱ्या कडव्याचा अर्थ मी शेवटी ठेवला. त्याचं कारण एक आहे, सगळ्यांनाच पोट आहे. त्यामुळे याचा अर्थ करताना अवघड जाणार नाही. असं म्हणतात पोट इतभरच असतं, पण त्याला अनेक अपवाद आहेत. आता खाल्ल्यामुळे एवढे पोट मोठं झालेले असतात. रोगाची जननी म्हणजे पोट आहे. ज्यांचं मोठं पोट, हा जास्तीत जास्त रोगाचं भांडार त्याने तयार केलेलं आहे असं म्हणावं लागेल. तुमचं चांगलं आहे हो. आणि आमचे कीर्तनकार कंबर बांधलं की समजायचं की हा रोगी आहे का निरोगी आहे. पोट मोठं असलं समजायचं की रोग आहेतच. म्हणून सगळे आयुर्वेदातले डॉक्टर सांगतात पोट कमी करा, पोट कमी करा, पोट कमी करा. तेव्हा ते माणसं म्हणतात पोट भरण्याकरताच एवढं निर्माण केलं आणि आता पोट भरण्याची वेळ आली ती म्हणतात पोट कमी करा. हितभर असणारं पोट जगामध्ये कोणाचंच भरत नाही का? भरतंय. प्रत्येक माणसाने जर विचार केला तर त्याच्या आयुष्यामध्ये वर्षभरासाठी एक पोतं खात असेल तो, बाजरी नाहीतर ज्वारी. तेलाचे डबे कितीतरी संपत असतील, डाळी कितीतरी संपत असतील. एवढं खाऊन सुद्धा जर एखाद्या दिवशी नाही खाल्लं तर जमेल का? नाही जमणार. म्हणजे पोट असं आहे कधी भरतच नाही, पण पोट असं आहे सगळं भरण्याचा प्रयत्न करतात. आणि ते पोट भरण्यासाठी वेगवेगळ्या कृती कराव्या लागतात. लोक सांगतात करावं लागतं, हो पोट आहे ना, पोटासाठी करावं लागतं. म्हणजे कोण काय करील, कोण काय करील काही सांगता येत नाही, पण पोट कधी भरत नाही. याचा अर्थ आहे ज्याने पोट भरायचं आहे ना तेच अपूर्ण असतं. आणि पोटही अपूर्ण आहेत म्हणून अन्नधान्याने कधीच पोट भरत नाही, कारण ते संपणारं असतं. आणि म्हणून ह्या जगामध्ये जर पोट भरायचं असेल तर जो अगोदर पूर्ण आहे तोच पोट भरू शकतो. नाही तर सगळे सरकारसुद्धा नोकरांची पोट भरताच ना, पुढे पोट भरतं. 5वा आयोग, 6वा आयोग, 7वा आयोग शाळेमध्ये आहेत ना, सगळीकडेच आहे. म्हणजे त्यांनी पोट भरत नाही. या शब्दाचा अर्थ आहे अन्नधान्याने कधीच पोट भरत नाही. ह्या जगामध्ये जो पूर्ण आहे तोच पूर्णपणे लोकांचं पोट भरू शकतो. आणि ह्या जगामध्ये पूर्ण फक्त परमात्माच आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. केवळ भगवंतच हा परिपूर्ण आहे, नाहीतर सगळे अपूर्ण आहे. पाऊस जर नाही पडला तर अन्नसुद्धा पिकत नाही, जर चारा नाही घातला तर दूध येत नाही. अर्थात हे सगळं अपूर्णच आहे त्यांच्यामध्ये. खऱ्या अर्थानं पूर्ण फक्त परमार्थच आहे, परमात्माच आहे. आणि तो परमार्थ, तो परमात्मा जर आपलासा करून घेतला तर तुमचं नक्की पोट भरेल असे मी शाश्वती देतो. कारण भगवंतच कसा आहे, एक कार्यार्थमागत्ते कोटी कार्यचकारः परिपूर्णमिदं सर्व. हा केवळ परमात्माच आहे. आणि म्हणून तो परमात्मा म्हणतो आजे देतो पोट भरी पुरे म्हणालो तो वरी. असा जो पूर्ण परमात्मा आहे ना, त्या पूर्ण असणाऱ्या परमात्म्याचं चरित्र ऐकण्याच्या अगोदर तो पूर्ण परमात्मा कसा आहे, तो काय सांगतो याची आचारसंहिता आपण पाहिली. आणि उरलेल्या 15 मिनिटाच्या मध्ये भगवंताचं ते चरित्र पाहायचं आहे की ज्याने आपला विचार सांगितला, तो विचार कळाला की त्याच्या पाठीमागे फक्त चालायचं आहे. याकरता त्या परमात्म्याचं मोठ्या प्रेमाने एकदा भजन करूया आणि मग 15-20 मिनिटामध्ये त्यांचं चरित्र पाहूया. विठोबा रखुमाये ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाये, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाये, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाये, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाये, ठोबा रखुमाई, जय जय ठोबा रखुमाये, ठोबा रखुमाये, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाये, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाये, ठोबा रखुमाई, जय
ठोबा रखुमाई हा ठोबा रखुमाई जय 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 ठोबा रखुमाई हरे हरे ठोबा रखुमाई रखुमाई ठोबा रखुमाई जय जय ठोबा रखुमाई हरे ठोबा ठोबा रखुमाई रखुमाई राम भगवंतही अनंत आहे, भगवंताचे नामही अनंत आहे, भगवंताच्या लीलाही अनंत आहे. मग अनंत नाम, अनंत रूपा, अनंत लीला ज्या परमात्म्याच्या आहे, त्या अनंत परमात्म्याची स्तुती करण्याकरता माझी जी वाणी आहे ती अतिशय छोटी आहे, तिचा अंतवाण आहे. मग अंतवाण असणाऱ्या त्या वाणीच्याद्वारे अनंत परमात्म्याच्या लीला कशा काय गाता येईल? गाता येत नाही. परंतु घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, ह्या न्यायाप्रमाणे अखंड सृष्टीचा चालक असणारा परमात्मा अवतार घेण्याकरिता काही कारणाचा शोध घेत असतो. आणि त्या शोधापैकी गीतेमध्ये म्हटल्याप्रमाणे जेव्हा समाजाच्या अंतर्मनामध्ये एक अधर्माची वाढ होते, धर्म हा फक्त नावापुरता राहतो, तेव्हा भगवंत म्हणतात सज्जनांच्या संरक्षणाकरता, दुष्टांच्या निर्दलनाकरता आणि धर्माच्या संस्थापनेकरता मी माझ्या दैवी मायेचा स्वीकार करून युगायुगामध्ये जन्म घेत असतो. संभवामी युगे युगे. आणि असा परमात्मा जन्मा घेण्याकरता सारखी वाट पाहत असतो, पण त्या परमात्म्याला आई आणि वडील भेटत नाही लवकर. कारण जे उत्तम साधना करणारे जीव असतात त्यांना जन्माला येण्याकरता योग्य आईवडिलांची खूप वाट पाहावी लागते. सुचिनाम श्रीमतांगे योगभ्रष्टो भिजायते. आणि इथे तर संपूर्ण सृष्टीचा मालक असणारा परमात्मा आपल्या योग्य आईवडिलांची वाट पाहत होते की कोण योग्य आहे. परंतु ज्यांनी खूप दिवस तपश्चर्या केली आहे, साधना केलेली आहे, असे वसुदेव आणि देवकी, देवा आम्ही तपश्चर्या केल्यानंतर तू आमच्या पोटी जन्माला यावं अशी आमची इच्छा आहे, तुझ्यासारखा मुलगा आम्हाला हवा आहे. परमात्मा म्हणतात माझ्यासारखा कोणी नाही, मीच माझ्यासारखा असल्यामुळे मी तुमच्या पोटी जन्माला येतो. आणि सगळ्यांना आपण माहिती आहे वसुदेव देवकीला कंसाने आपल्या कारागृहामध्ये ठेवलं होतं. 6 मुलांचा अंत त्याने केलेला होता. बलराम दादा हा संकर्षण करून तो गोकुळामध्ये आधीच त्या ठिकाणी गेले होते. आणि भगवंताचा जेव्हा अवतार झाला तेव्हा वसुदेव देवकीच्या हातापायामध्ये असणारे जे काही बंधनं आहे ते बंधनं आपोआप गळाले. कारण परमात्म्याचा अवतार झाल्यानंतर बंधनं राहतच नाही. मग कारागृहामध्ये असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या आईवडिलांचा जे बंधनं होते, जन्म होता बरोबर सगळे बंधनं निघून गेले. आणि परमात्मा लगेच बोलायला लागले. सांगितलं आपल्या पिताश्रींना, मला इथे ठेवू नका, मला ताबडतोब गोकुळामध्ये घेऊन चला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. माया उपजली तेथे, ठेवी मजानी येथे. माया उपजली तेथे, ठेवी मजानी येथे. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला.
भगवंताला गोकुळामध्ये नेल्याबरोबर ही साधी क्रिया आहे. भगवंतानी सांगितलं की मला गोकुळामध्ये घेऊन चला. या म्हणण्याचा अर्थ भगवंतानी देखील आपलं अवतार कार्य करताना जिथे अनुकूल वातावरण असेल ना तिथे परमार्थ करायला जावं. नाहीतर प्रतिकूल परिस्थितीमध्ये असताना परमार्थ जर केला तर बाभळीच्या काट्यामध्ये गुलाबाचं फूल सापडावं तसं होतं. करता येत नाही. सगळा प्रतिकूल परिस्थिती असते. म्हणून भगवंताला वाटलं मला परमार्थ करायचा आहे ना, माझे सगळे भक्त आधीच गोकुळामध्ये कोणी सुनेच्या रूपानं, कोणी सासवाच्या रूपानं, कोणी लेकीच्या रूपानं कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड हे तिन्ही कांड भक्तांच्या रूपानं गोकुळामध्ये जन्माला आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर मला आता परमार्थ करायचा आहे. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी, स्वतंता. अर्थात ह्या वेदातल्या श्रुतीच त्यामध्ये सुना लेकी होऊन बनलेल्या होत्या. आणि गोकुळामध्ये परमात्म्याचा अवतार झाल्याबरोबर आतापर्यंत गोकुळामध्ये जी चिंता होती ती चिंता भगवंताचं आगमन होता बरोबर ती चिंता गोकुळाच्या बाहेर पळून गेली. चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी. चिंता गोकुळातून निघून गेली आहे. याचा अर्थ काय होतो? परमात्म्याचा आत्मसाक्षात्कार झाला की माणसाला कोणतीच चिंता राहत नाही. योगक्षेमम वहाम्यहम. सगळ्या चिंता त्याच्या दूर होतात. आणि दुसरं आहे भगवंताचा अवतार होण्याच्या अगोदरच घराघरामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मी येऊन त्या ठिकाणी वास करू लागली. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. आता त्या ठिकाणी चिंता नाही, दारिद्र्य नाही, कोणतीही गोष्ट नाही. अर्थात गोकुळातील चिंता निघून गेली आणि घराघरामध्ये लक्ष्मीचा वास झाला. कारण जिथे महात्मे साधू संत येत असताना तिथे अनर्थ कमी होत असतात. विठाला 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 आणि परमात्मा गोकुळामध्ये आल्यानंतर सगळ्या गोकुळवासियांना कळालं की आपल्या गोकुळामध्ये परमात्मा यशोदा मैयाच्या घरी परमात्मा आलेला आहे. नंद बाबाच्या घरी परमात्मा आलेला आहे. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये संदेश देण्याच्या पद्धती वेगवेगळ्या होत्या. आता काही झालं तर व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक या सगळ्यांच्या माध्यमातून ते देता येतात. पण त्या ठिकाणी त्या काळामध्ये जर आनंद साजरा करायचा असेल तर हातामध्ये ताट घ्यायचं, ताटामध्ये सुंठ वडे घ्यायचे आणि एकमेकीला ती गवळण सांगायची, हे सुंठ घ्या, हे वडे घ्या. आणि ती एकमेकीच्या पुढे पळत जाऊन कोण पहिल्यांदा सांगते? गवळण म्हणती गवळणीला हो, गवळण म्हणती गवळणीला हो, गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला. हा पुत्र झाला हेश्वदेला, पुत्र झाला हेश्वदेला. गवळण म्हणती गवळणीला हो, गवळण म्हणती गवळणीला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण धावे की पुढे, एक धावे की पुढे. एक वाटी सुलट वडे, एक वाटी सुलट वडे. राधे ग राधे ग राधे ग. वाटी सुंठ वडे, एक वाटी सुंठ वडे. एक ताटी सुंठ वडे. एक धावे धावे एकी पुढे, एक धावे एकी पुढे.
एक धावे एकी पुढे. एक गवळण एकीपेक्षा पुढे धावत होते आणि हा आनंदाचा उत्सव, आनंदाची बातमी एकमेकींना सांगत होते. कारण आज गोकुळामध्ये कृष्ण नाही, आनंदाचाच अवतार झाला होता, सुखाचा अवतार झाला होता. सच्चिदानंद स्वरूप असणारा परमात्मा गोकुळवासियांच्या प्रत्येक अंतःकरणामध्ये तो प्रगट झाल्यामुळे गोकुळातील सगळ्याच मातावर्गांनी घराला तोरणं बांधलेलं होतं, गुढ्या उभारलेल्या होत्या, सडा संमार्जन केलेल्या होत्या, डोक्यावरती पूर्ण भरलेले कुंभ त्या ठिकाणाहून ते वाहत होते. गुडिया तोरणे करते कथा गाते गाणे. भगवंत गोकुळामध्ये जन्माला आल्याबरोबर सगळ्यांना आनंद झाला. आणि गोकुळामध्ये असणारी माया परत जेव्हा वसुदेवांनी मथुरेमध्ये आणली आणि रडण्याचा आवाज आल्याबरोबर कंसाने हातामध्ये तिला गरगर धरून आपटलं, तेव्हा ती माया हातातून निसटली. आणि निसटल्याबरोबर त्यांनी संदेश दिला, अरे मला काय मारतो? तुझं लागे वादी उपजला माझा आधी, उपजला माझा आधी, उपजला माझा आधी. तुझा लागी वादी उपजला माझा आधी, उपजला माझा आधी, उपजला माझा आधी. माझा आधी. या लीलेचा अर्थ काय आहे? आपण मायाई होऊन दुसऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न केला की आपल्या फसवण्याची तयारी आधीच झालेली असते. आणि व्यवहारात किती बुद्धिवान असू द्या मनुष्य, लोक म्हणतात हा अतिशय हुशार आहे. हुशार नाही, आमचे वैद्य महाराज म्हणायचे हा चॅप्टर आहे. कारण हुशारी आणि लबाडी या दोन्ही बरोबरच असतात. अति हुशार माणसं अति लबाड असतात व्यवहारामध्ये. कारण लबाडी करण्याकरता सामान्य माणसाला बुद्धी लागत नाही, खूप हुशार असावा लागतो. तो कोणाला कधी काय केव्हा काय सांगितलं आहे हे सगळं माहिती असावं लागतं. नाही तर सामान्य बुद्धिवान माणसं, सामान्य माणसं असतात ना, त्यांना कळत नाही, ते जमत नाही. काल एका ठिकाणी कीर्तन झालं, तो ड्रायव्हर आला आमच्या विद्यार्थ्याजवळ, तुम्ही कुठून आलात? त्याला वाटलं आपली खूप चौकशी करतात, उद्या कुठं जाणार आहेत, किती अंतर आहेत. तो म्हटला खूप चौकशी प्रेमाने केली हो. मी म्हटलं प्रेमाने नाही केली, त्याला विचारायचं अंतर किती, पाकिट द्यायचं आहे त्याला. एवढे हुशार माणसं असतात. आणि बरोबर त्यांनी लक्षण आणि चिन्ह सांगितले, हे 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 करून घ्या. किती हुशारी करणार मनुष्य, किती हुशारी करणार ना. आणि अशी जर ती बुद्धी जर परमार्थाला वापरली असती तर देव म्हटला असता तुला मी बुद्धी दिली, सार्थक केलं, पण मी तुला बुद्धी देऊन सुद्धा फसवण्याकरता प्रयत्न करतो आहे ना, याला काय बुद्धी म्हणावी. म्हणून मायावी माणसाने दुसऱ्याला किती फसवण्याचा प्रयत्न केला ना, तर आपल्याकरता खड्डा आधीच खोदलेला असतो. विठ्ठला विठ्ठला हीच गोष्ट ह्या चरित्रातून आहे. अरे मला काय मारतो आहे ना, तुला मारण्याकरता माझ्या आधी जन्माला आलेला आहे, याकरता मला मारण्याचा प्रयत्न करू नको. आणि त्या ठिकाणी भगवंत जेव्हा गोकुळामध्ये जन्माला आले, भगवंताला वाटलं आजी देतो पोट भरी, 11 वाजून गेले तरी पोट रिकामच आहे, आमचं पोट भरणार कधी? 11 वाजता वेळ दिलेली आहे संपण्याची, आता बंद केलं पाहिजे ते प्रसाद, आम्हाला घ्यायचा आहे आता. भगवंत म्हटले अगदी 2 मिनटं थांबा. विठाला 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 विठाला. एका मिनिटात लाईट जायची होती आणि दुसऱ्या मिनिटात सुरू करायची होती का? विठाला 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 विठाला. भगवंताच्या लीलेचा अर्थ समजून घेण्याकरता श्रीमद भागवताचा दशमस्कंद आहे. आणि त्या दशमस्कंदाच्या मध्ये व्यास महर्षींनी खूप मोठा विस्तार केलेला आहे, तेवढा आपल्याला करणं शक्य नाही. कधी कधी श्लोकाचा अर्थ कळेल पण लीलेचा अर्थ लवकर कळत नाही. लीलेचा अर्थ कळून घेण्याकरता अधिकारी महापुरुष लागतात, नाहीतर लीला समजून घेताना माणसाचं मन विकारी होण्याची शक्यता असते जास्त. म्हणून परमात्मा त्या ठिकाणी आल्याबरोबर भगवंताला असं वाटलं, अरे मी जन्माला येण्याच्या अगोदर माझे भक्त या ठिकाणी आले आहे आणि त्यांच्या पायाने पदस्पर्शित झालेली ही भूमी इतकी मंगलमय बनलेली आहे,
त्यांच्या पायाचा प्रसाद मी डोक्याला लावण्याच्या अगोदर मुखामध्ये घालणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्याही अगोदर माझ्या भक्तांना आश्रय या भूमीने दिला आहे ना, म्हणून भगवंताने रांगत असताना पहिली शब्बासकी त्या पृथ्वीला दिली. एक गुडघा टेकवला, एक हात टेकवला आणि भगवंताने अत्यंत नयन मनोहर दृश्य रांगण्यातून अभिव्यक्त केलं. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळहात टेकीता, तळवे तळहात टेकीता, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. रंगणी रंगनाथ तुम्या देखील कसाय, रंगणी रंगनाथ तोम्या देखील रंगणी रंगनाथ तुम्या देखील कसाय. रंगणी रंगनाथ तोम्या देखील गवळण बसवंती पैसांग, गवळण बसवंती पैसांग, या कृष्णाच्या मागे आलिया कृष्णाचे कृष्णाच्या मागे. तळवे तळहात गीत तळवे तळहात गीत डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. कित्येक वर्षांनी घरात जर मुलगा जन्माला आला तर वर्षभर त्या सगळ्या माणसांचं वर्णन करण्याचं रामायण म्हणजे मुलगा, भागवत म्हणजे मुलगा. आज तो हसला, आज तो चालला, आज त्याने माझ्याकडे पाहिलं, आज मला केलं, मला त्याने हा केलं. साध्या सामान्य माणसाचा मुलगा जन्माला आला तर घरभर त्याचं कौतुक होतं. जगाचा मालक असणारा परमात्मा अवतार जेव्हा घेतोय त्याचं कौतुक करण्याकरता शास्त्र वेद पुराण एकत्रित आले आणि त्याचं कौतुक करू लागले. आणि असा रांगत असणारा परमात्माने रांगता रांगता सहज त्या गोकुळामध्ये असणाऱ्या भगवंताच्या भक्तांच्या पायाची पायधूळ प्राप्त झालेली, पवित्र झालेली माती भगवंताने आपल्या मुखामध्ये घातली आणि भगवंताला वाटलं आज मी तृप्त झालो आहे, मला काही नको आहे. भगवंताच्या पायाचा प्रसाद मला मिळाला आहे. भगवंतानी माती खाल्ल्याबरोबर सगळे गोपाळ एकत्रित आले आणि भगवंताजवळ न जाता यशोदा मातेकडे येऊ सांगितलं, तुमच्या कृष्णाने माती खाली, कृष्णाने माती खाली, कृष्णाने माती खाली. यशोदा माता म्हणते माझा मुलगा माती खाऊ शकत नाही, तो काय माती खाणार आहे का? जेव्हा कोणाचंच म्हणणं ऐकणार तेव्हा बलराम दादा स्वतःहून त्या ठिकाणी आले आणि आई खरंच यांनी माती खाली असं म्हटल्यानंतर भगवंताला सांगितलं आ कर बरं. मुख पसरवणी करी आ आ आ आ. भगवंताने आ आ केल्याबरोबर 14 ब्रह्मांड मुखामध्ये दाखवले आणि आईला विश्वरूपाचं दर्शन करून दिलं. आई समाधानी झाली आणि तिचा मोह पुन्हा प्रस्थापित केला. तेव्हा हातामध्ये धरलं कृष्णाला आणि प्रेमाने सांगितलं, अरे बाबा खोड्या करू नको, खोड्या करू नको माझे बा 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 बा. अरे बाबा खोड्या करू नको, खोड्या करू नको, असं अनेक प्रकाराने सांगितलं. परंतु भगवंत म्हणतात आई मी खोड्या केल्याच नाही ना. मग भगवंताने तिथून पुढे अनेक प्रकारच्या लीला केल्या. त्या लीलांच्या मध्ये अनेक दुष्ट राक्षसांना भगवंतानी मारलं. त्यामध्ये काग असेल, रिटा असेल, त्याचप्रमाणे कपट्या माबळभट असेल, या सगळ्यांना परमात्म्याने नेस्तनाभूत केलं. तेव्हा आई म्हणायला लागली आता बाबा तू या गोकुळामध्ये राहून अनेक प्रकारच्या खोड्या करतो आहेस. तेव्हा गोकुळातल्या सगळ्या गवळणी एकत्रित आल्या आणि यशोदेला सांगायला लागल्या की सकाळी उठलं
आम्ही आणि पाहतो तो काय, घरच्या सगळ्या ज्या विरजणी होत्या त्या उलट्या करून ठेवल्या होत्या. पहाती गवळणी तवती पालथी दुधाणी, म्हणते नंदाचिया पोरे आजी चोरी केली खरे. तेव्हा यशोदा माता म्हणते, या परमात्म्याने एवढ्या खोड्या केल्या आहे ना, तू आता इथे राहूच नको. असं म्हटल्याबरोबर दुसऱ्या दिवशी परमात्म्याला चांगले कपडे घातले, हातामध्ये काठी दिली, खांद्यावरती कांबळी दिली आणि बाळगोपाळांच्या बरोबर सुंदर वेश धारण करून परमात्मा पुढे गायी आहेत, नंतर वासरं आहेत, हातामध्ये कांबळी आहेत आणि सगळे सगळे गायी चारण्याकरता निघालेले आहेत. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित शे, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित शे. धेनू सावळा जग जेठी, धेनू सावळा जग जे. खांद्यावरी हातामध्ये काठी धारित असे, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित शे. धेनू सावळा जग जेठी, धेनू सावळा जग जेठी. काही काळ भगवंताने लोकांना आनंद दिला आणि भगवंत आता जंगलामध्ये गेले आणि तिथे सुद्धा पशु असेल, पक्षी असेल, वनचरी असेल, या सगळ्यांना आनंद दिला. अनेक गायाबरोबर त्या ठिकाणी भगवंतांनी चारल्या आणि हे चारत असताना मग त्या ठिकाणी मैदानी खेळ खेळले. त्यावेळी विटूदांडू असेल, चेंडू असेल, लगोरी असेल, आट्यापाट्या असेल, हुंबरी असेल, हमामा असेल, या सगळ्या प्रकारचे भगवंतांनी खेळ खेळल्यानंतर भगवंताला त्या गोपाळाने सांगितलं, देवा अरे नुसतं बोलून 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 आमचं पोट भरणार नाही, याकरता आम्हाला आता भूक लागली आहे. खांदी भार पोटी भूक, काय खेळावयाचे सुख किंवा काय खेळायचे सुख, असं म्हटल्याबरोबर भगवंताला सांगितलं, देवा एक काम करा, ती शेवटची वळती तुम्ही हाणा, त्या गायीला घेऊन या इकडे. कारण आतापर्यंत आम्ही अनेक गायांना एकत्रित आणलं, पण मनरूपी जी गाय आहे, मनेरी गाय आहे ना, ती काही आमच्याच्याने परत येत नाही. तेव्हा भगवंताने सांगितलं, सगळे इंद्रियांचा मालक असल्यामुळे मी गोपाल आहेत, त्यामुळे सगळ्या गायांना एकत्रित आणलं आणि भगवंताने त्या सगळ्या गाया एका झाडाखाली बसवल्या. दुपारची वेळ झाली होती आणि मग आता काला करण्याकरता भगवंत पुढे सरसावले आणि सगळ्या गोपाळांना सांगितलं, तुमच्या शिदोऱ्या आणा. सगळ्या गोपाळाने शिदोऱ्या एकत्रित आणल्या, त्या सोडल्या, भगवंताच्या हातामध्ये दिल्या आणि भगवंत तो काला करणार आहेत. तो काला ज्यांनी आपल्या हातामध्ये दिला त्या ज्ञानेश्वर महाराजांचं स्मरण करून मग काल्याचा अनुभव घेऊया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. भगवंताने जेव्हा काला केला, तो काला 2-3 प्रकारचा आहे. शरीराच्या करता, मनाच्या करता, बुद्धीच्या करता. शरीराच्या करता जो काला केला आहे तो दही भाताचा, मनाच्या करता काला केला आहे तो नामचिंतनाचा आणि बुद्धीच्या करता केला काला आहे तो अभेदाचा, ज्ञानाचा काला केला आहे. म्हणून माणसाचं शरीर पण तृप्त व्हावं, त्याचं मन पण तृप्त व्हावं, त्याची बुद्धी पण तृप्त व्हावी, तेव्हाच मनुष्य समाधानी असतो. काहींचं शरीर तृप्त असतं पण मन अतृप्त असतं, काहींचं मन तृप्त असतं पण शरीर अतृप्त असतं, काहींचं शरीर तृप्त असतं पण बुद्धी अतृप्त असते. या तिन्हीपैकी एक जरी कमी पडलं तरी माणसं बेचैन होतात आणि घराघरात भांडणं करतात. म्हणून योग्य वेळेस मनाची तृप्ती व्हायला पाहिजे, योग्य वेळेस शरीराची तृप्ती व्हायला पाहिजे आणि बुद्धीची तृप्ती व्हायला पाहिजे. म्हणून भगवंतांनी नामचिंतनाचा काला केला, दही भाताचा काला केला आणि ज्ञानाचाही काला केला आणि सगळ्यांच्या शिदोरी एकत्रित आणल्यानंतर
भगवंतांनी सांगितलं आणा तुमच्या शिदोऱ्या. याचा अर्थ आहे भगवंतांनी सगळ्यांचे प्रारब्ध एकत्रित केले आणि सांगितलं जोपर्यंत माझा संबंध येत नव्हता तोपर्यंत तुम्हाला प्रारब्ध क्रियामान संचित होतं. आता माझा संबंध आला आहे ना, आता तुम्हाला प्रारब्ध नाही, क्रियामान नाही, संचित नाही, भक्ता संचित नाही जाण, अशी उत्तम अवस्था झाली. आणि तो काला परमात्म्याने हातामध्ये घेतला आणि सगळ्या गोपाळांना कमलाकार बसवलं. आपला सेला कमराला बांधला. 33 कोटी देव स्वर्गामध्ये होते. भगवंताने केलेला काला पाहण्याकरता सगळेचे सगळे 33 कोटी देव या भूलोकावरती आले. आजी ओस अमरावती काला पहावया येती, देव विसरती देहभाव आपुला. आणि तो काला पाहण्याकरता आल्यानंतर भगवंतांनी सांगितलं हा काला फक्त मानवी जन्मातच खाता येतो, दुसऱ्याला कोणालाही खाता येत नाही. 33 कोटी देवता आकाशामध्ये होत्या आणि भगवंत काला वाटण्याच्या अगोदर भगवंतांनी सांगितलं हे देव आहेत पण यांना काला भेटणार नाही, याकरता तुम्ही भजन करा, तुम्हाला काला कसा देतो मी सांगतो ते. विठ्ठल 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 विठ्ठल. सगळ्या पुरुषांनी हात वरती करायचे आहे आणि टाळ्या वाजवायच्या आहेत. तुम्ही चालू द्या. विठ्ठल 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 विठ्ठल. स्वर्गामधील 33 कोटी देवता गोकुळामध्ये काला घेण्याकरता आलेले आहेत. भगवंत म्हणतायत देवांना गोपाळांनो त्या देवांना सांगा तुम्हाला काला भेटणार नाही, तुम्ही काल्याचे अधिकारी नाही. तुम्हाला ह्या भूलोकावरती काला खायचा असेल ना तर भगवंताचे सेवक व्हावं लागेल, भक्त व्हावं लागेल, तरच तुम्हाला काला खाता येईल. देव जरी झालात यू हॅव नो एंट्री, तुम्हाला ह्या काल्यामध्ये प्रवेश नाहीये. पण तुम्ही आला आहात ना, तुम्ही परत जा, परत जा. देवांना फक्त स्वर्गातला आनंद घेता येतो, भक्तीचा आनंद, कीर्तनाचा आनंद, नामचिंतनाचा आनंद, सप्तातला आनंद तुम्हाला घेता येणार नाही. तुम्हाला जर आनंद घ्यायचा असेल तर देव होऊ नका. तुम्ही देव झालात ना तुम्हाला काला भेटणार नाही, नाही भेटणार तुम्हाला काला. तुम्ही परत जा. अनेक प्रकारे सांगितलं, सांगा त्यांना तुम्ही परत जा, परत जा, परत जा. आणि 33 कोटी देवता ज्या स्वर्गातून आलेले होते ते एक 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 स्वर्गात परत गेले आणि गोपाळाला सांगितलं आता हात खाली करा. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल बिभ्रत वेणुं जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे. काय पुढे? शृंगवेत्रे च कक्षे वामे मुश्रणु कवलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरी सुहृदो हासयन् नर्मभिस्वैः. सगळ्या गोपाळांना आनंदाने मर्मस्पर्श करत विनोद करत 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 बिभ्रत वेणुं जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मश्रुण कवलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरी सुहृदो हासयन् नर्मभिस्वैः. या सगळ्या लोकांना आनंद देत देत गोपाळांना हातावरती तो काला दिला आणि गोपाळांना सांगितला तो काला आता तुम्ही भक्षण करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि तोच काल्याचा प्रसाद आता आपण या कीर्तनाच्या नंतर घेणार आहोत आणि तो काला म्हणजे एकत्रीकरण.
दही आणि लाही एकत्रित झाली की तो काला तयार होतो. नुसत्या लाह्या राहिल्यात त्या लाह्यामध्ये रस नसतो, निरस असतात. तसं संसारी जीवन निरस असतं. पण अध्यात्म सुरुवात जर केली ना, त्या लायांच्या मध्ये दही जर गेलं त्यात लाया फुगतात, बरोबर ना. तसं भक्तीचा आनंद जर घेतला तर सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. म्हणून ती लाही नुसती दह्याने युक्त असणारी लाही फक्त जिभेवर टाकली तरी तोंडाला पाणी येतं. आलं पण असेल लगेच तुमच्या. मिळाले छान. अर्थात त्या लाहीची कल्पना जरी केली ना तरी वाणीला तृप्तता प्राप्त होते. तसं परमार्थ मी करणार आहे अशी कल्पना जरी केली तरी चित्त आतून प्रफुल्लित होतं, अष्टसात्विक भाव प्राप्त होतात. या न्यायाप्रमाणे वाशरी गावातील या सगळ्या ग्रामस्थांनी पूजनीय महाराजांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगला सप्ताह केला. भजनी मंडळी या ठिकाणी आली, त्याचप्रमाणे संयोजन नियोजन करणारे मंडळी या ठिकाणी आलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही सगळे भाविक या ठिकाणी आलात आणि त्यामुळे हा सप्ताह आनंदित झाला. कारण हा लोक एकमेकाला बसायला घाबरतात जवळ, आणि तुम्ही इतके जवळ बसून सुद्धा निर्भयतेने करतात परमार्थ. हे तुमचं कौतुकास्पद बाब असल्यामुळे तुमचं कौतुक आहे. विठाला 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 विठाला. तुम्हा सर्वांच्या करता एकच प्रार्थना आहे, सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत् सर्वेत्र सुखिनः सन्तु. सगळ्या घरांच्या मध्ये सर्व आनंदाने राहो. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. आणि कोणालाही कोणाच्याही घरामध्ये कोरोना न येऊ. सर्वे सन्तु निरामया. आरोग्य संपन्न राहो. सर्वे भद्राणि पश्यन्तु. आणि पुढच्या वर्षी सप्ताह पाहण्याकरता सगळे चांगल्या डोळ्याने जिवंत राहो. मा कश्चित दुःख भाग भवेत. आणि कधीही कोणालाही कोणत्याही प्रकारचं दुःख येऊ नये असं माऊलींच्या चरणी, तुकोबरायांच्या चरणी, विठ्ठल परमात्म्याच्या चरणी आणि तुमच्या अंतःकरणामध्ये वास करणाऱ्या आत्मरामाच्या चरणी प्रार्थना करून माझ्या सेवेला ह्या ठिकाणी विराम देत आहे. तत्पूर्वी कंठी धरिला कृष्णमणी. कंठी धरिला कृष्णमणी अवघाचनी प्रकाश. शिंके लाविले दुरी शिंके लाविले दुरी शिंके लाविले दुरी शिंके लाविले दुरी. होतो तिघाचे मी बरी होतो तिघाचे होतो तिघाचे मी वरी होतो तिघाचे होतो तिघाचे मी वरी होतो तिघाचे मी वरी. तुम्ही वारे आजी रे तो तुम्ही वारे दोहीकडे वारे दोहीकडे. मुख पसरो निकरे मुख यारे दोही जागो बरा यारे दोही जागो बरा यारे दोही जागो बरा. तुका मने हाते टोका तुका मने हाती टोका पुढोने दिलो का उने पुढोने दे आणि काऊने ने दिलो का आणि काऊने ने दिलो आणि काऊने ने दिलो का आणि काऊने ने दिलो का. तुम्ही वारे दोईकडे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरो निकरे मुख पसरो मुख पसरो निगडे मुख पसरो निगडे मुख पसरो निगडे मुख पसरो निगडे. कंठी धरिला कृष्ण मने अवघाजने प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाली काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम.
झालेली सेवा भगवंतांच्या चरणी अत्यंत सादर अंतकरणाने समर्पित करून या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो. क्षमापराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञान देव तुकारा ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमची देखील चरण आता उठावे से मना येत नाही नारायण. कपने येथे सापडले गणे आता उठावे से मना येत नाही तुका नारायण. म्हणे भोग गेला निवारी लाला आता उठावे से मना येत नाही नारायण. आज करून आरती चक्र पाणी ओवाळती ते पुरले नव सधन्य काळ हा दिवस. पाओ सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा ते पुरले नव सधन्य काळ हा दिवस. तुका वाही टाळी उभा सन्निध जवळी ते पुरले नव सधन्य काळ हा दिवस. प्रेमास प्रेम हारती गोविंदा ती ओवाळती धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोचन. बाळा प्रौढानी मुग्धा ओवाळती परमानंदा धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोचन. नामा म्हणे केशवासी देखुनी राहिलो तटस्थी धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोचन. युगी 28 विटेवरी उभा वामांगी रखुमाई विश्वभा कुंडलिकाची वेणी प्रब्रह्माले गा चरणी वाई भीमा उद्धरी जगा जय देव जय देव जय पांडुरंग. रखुमाई वल्लभ राईच्या वल्लभ पाय जो लगा जय देव जय. तुळशी माळ गळा करते उलगटी काशी पितांबर कस देव सुरभरणी देशी गरुडा हनुमंत बोडे बेराती. जय देव जय देव जय पांडुरंग रखुमाई वल्लभ राईच्या वल्लभ पाय जो लगा जय देव जय. आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागी मधी स्नानाचे करते दर्शन येळा मात्र तय होय मुक्ती केशव. केशवाशी नामदेव हयो आळती जय देव जय देव जय पांडुरंग रखुमाई वल्लभ राईच्या वल्लभ पाय जो लगा जय देव जय. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती सार संत. मनोयतला माझा रती ज्ञान राजा. लोपले ज्ञान जगे इतने नदी कोणी अवतार पांडुरंग. नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. कैवल्य तेजा सेवती सार संत. मनवेतला माझा आरती ज्ञान राजा. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची गेले राम जनार्दन. पायी टकाची दिले आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवती साध संत. मनवेतला माझा आरती ज्ञान राजा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखरी आमा. राघवे सागरात पाषाण तारिले. आंतरिक्ष तोमाचे अभंग रचिले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखरी आमा. सुखिता श्री ब्रह्म तुकाशी आले. म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक टेकिले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा. पाय दाखवी आमा. पाय दाखवी आमा. गाली लोटांगण वंदिन चरण डोळ्याने बायन रूप तुझे. प्रेमी आलिंगन आनंद भजन भावे वाळीर म्हणे. विठाल रखमा ठोबा रखमा विठाल रखमा ठोबा रखमा.